त्यानंतर रवींद्र चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते श्रीनारायण तिवारी अध्यक्ष आवाम सेवा संस्था फाउंडेशन यांचं स्वागत आणि सन्मान करायचं है। श्रीनारायण तिवारी, उनका स्वागत और सम्मान करना है। रवींद्र चौधरी आपको। त्यानंतर अफाक फारुकी जे उपाध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आवाम सेवा संस्था फाउंडेशन यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। यस, रवींद्र चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे। स्वराज चौधरी आपण थोडं पुढे जायचं आहे। जयसिंग वर्मा वरिष्ठ समाजसेवक यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। स्वागत आणि सन्मान केला जाते। धर्मराजा चषक 2025 क्रिकेट बरोबर मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान सुद्धा केला जातोय। त्यानंतर स्वराज चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते ॲडव्होकेट पंकज तिवारी सचिव भिवंडी बीजेपी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। ॲडव्होकेट पंकज तिवारी यांचं स्वागत आणि सन्मान। त्यानंतर स्वराज चौधरी आपण ॲडव्होकेट अंकित तिवारी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। ॲडव्होकेट अंकित तिवारी, यस, ॲडव्होकेट कल्पेश ठाकूर जे खजिनदार आहेत वकील संघटनेचे, त्यांच्या शुभ हस्ते ॲडव्होकेट अंकित तिवारी यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल। वकील संघटनेची निवडणूक तर आलेली नाही ना ॲडव्होकेट कल्पेश? क्या बात है, यस, महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिल। क्या बात है। प्रमोदजी पाटील अध्यक्ष राहिलेले आहेत बार, यस, आणि त्यांचे सुपुत्र आता त्या प्रयत्न करतील नक्कीच। नाही, डेफिनेटली, कारण ॲडव्होकेट प्रमोदजी पाटील एक नामवंत कायदेतज्ञ महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष राहिलेले आहेत। आणि आता असं मला वाटतंय की सन्माननीय हर्षल पाटील भिवंडी शहर अध्यक्ष जे आहेत बीजेपी, त्यांना खरं तर मान मिळायला हवा। त्यांच्याकडे ॲबिलिटी आहे, टॅलेंसी आहे, त्याला मान मिळायला हवा। कारण ॲडव्होकेट कल्पेश ठाकूर या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर ॲडव्होकेट पंकज तिवारी आहेत, ॲडव्होकेट अजित तिवारी आहेत, हिरालाल कोरे आहेत, नंदन गुप्ता आहेत। आणि मला असं वाटतं खरं तर त्यांना नक्कीच मिळेल। खूप खूप शुभेच्छा असणार आहेत, खास करून धर्मराजा चषक 2025 मधून त्यांना शुभेच्छा असणार आहेत। त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत श्री राहुल वर्मा यांचं स्वागत आणि सन्मान। लविंग चौधरी आपण यायचंय, लविंग चौधरी आपण यायचंय। श्री राहुल वर्मा यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। राहुल वर्मा, त्यानंतर पंकज दिगासकर युगान चौधरी आपण यायचं आहे, आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचं आहे। पंकज दिगासकर,
पंकज दिगासकर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. पंकज दिगासकर यांचं स्वागत आणि सन्मान युगान चौधरी आपल्या शुभ हस्ते करतील. त्यानंतर आशिषजी गुप्ता यांचंही स्वागत आणि सन्मान युगान चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचंय. बघा रन सेकून झालेल्या स्कोर कार्डवरती 8 पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आणि बरोबर 5 मिनिटं घेतलेली आहेत एक ओव्हर करिता. याची आपण नोंद घ्यावी. स्वामी समर्थ दिवे 20 मिनिटाचा वेळ आहे 4 ओव्हर करिता. याची नोंद घ्या प्लीज. आशिष गुप्ता यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. त्यानंतर रविंग चौधरी आपण रवी पंडित निकेतन यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. रवी पंडित निकेतन यांचं स्वागत आणि सन्मान रविंग चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. त्यानंतर लविंग चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते अजय गुप्ता यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर स्वराज चौधरी आपण सुद्धा पुढे यायचे आणि आपल्या शुभ हस्ते भव्या पुरोहित यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. भव्या पुरोहित यांचं स्वागत आणि सन्मान. त्यानंतर स्वराज चौधरी आपल्या शुभ हस्ते करतील. त्यानंतर पियुष वारगडे भव्या चौधरी यांचं स्वागत सन्मान झाल्यानंतर पियुष वारगडे यांचंही स्वागत आणि सन्मान स्वराज चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. पियुष वारगडे आपण यायचं आहे. आमचे भांजे पियुष वारगडे यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान संभाजी खोपडे यांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. संभाजी खोपडे यांचं स्वागत आणि सन्मान आमच्या चौधरी कुटुंबियांचा भविष्यकाळ स्वराज चौधरी युगान चौधरी लविंग चौधरी. त्यानंतर अल्पेश चौधरी उमेशदादा चौधरी यांना विनंती करणार आहे आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचे. अल्पेश चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. अल्पेश चौधरी यस संभाजी खोपडे यांचा स्वागत आणि सन्मान उमेशदादा त्याबरोबर असतील. त्याचबरोबर स्वराज चौधरी असतील युगान चौधरी लविंग चौधरी असतील यांच्या वतीने स्वागत आणि सन्मान केला जाईल. त्यानंतर अल्पेश चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. अल्पेश चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करतायत उमेशदादा. त्यांच्यासोबत चौधरी कुटुंबियांचे त्रिमूर्ती भविष्यकाळ स्वराज त्याचबरोबर लविंग त्याचबरोबर युगांत. त्यानंतर शमीम खान यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. शमीम खान यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. श्रवण भोईर आपण सुद्धा पुढे यायचंय कारण शमीम खान यांचं स्वागत सन्मान झाल्यानंतर श्रवण भोईर यांचं सुद्धा स्वागत सन्मान केलं जाईल.
त्यानंतर स्वराज चौधरी, लविंग चौधरी, युगान चौधरी, श्रवण भोईर यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. श्रवण भोईर. त्यानंतर आपण मोहित घरत यांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मोहित घरत आपण यायचं आहे पुढे. मोहित घरत. मोहित घरत आपण यायचं आहे. Over to commentary box. Sorry, Rahul Bhir. Extremely sorry for disturbance. नो प्रॉब्लेम सर. पाहुण्यांचा सन्मान होणं खूप गरजेचं आणि हे सगळे कव्हर झाले. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. भूमिलोन मांडा संघ प्लॅनिंगमध्ये बॅटिंग करतोय. 13ला 3 विकेट गेलेल्या आहेत. 1 ओव्हर 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत बघतो आपण. जयतुरनं पहिल्या षटकामध्ये खूप चांगली बॉलिंग केली होती आणि सूरज देखील अप्रतिम बॉलिंग करतो. पहिल्या बॉलवरती 4, सेकंड बॉल डॉट, थर्ड वरती विकेट, फोर्थ वरती सिंगल आणि 5व्या बॉलवरती पुन्हा विकेट. आणि नवीन बॅटरला मैदानाच्या आतमध्ये फहीम. अंतिम चेंडू आहे या षटकातील. सूरज भोईर. राऊंड विकेट ना. खराब आहे चेंडू, जरूर पुन्हा टाकावा लागेल. अंपायर गोकुलदास पाटील सांगत असताना वाईट बॉल आहे. 1 4 दी ओव्हरचा देखील इशारा त्यांचा आलाय. सिंगलच्या मदतीनं संघाचे धावसंख्या 14. 14 वरती 3 जगन्नाना पाटील यांचा भूमिलोन मांडा. स्पर्धेचा असं बघतो आपण चौथी रात्र सुरू झालेली आहे. दिवसाचा खेळ संपलेला आहे. राऊंड विकेट ना. सूरज. सेन्सिबल क्रिकेट समोर प्लेसमेंट देखील तेवढीच चांगली. सिंगलनं सॅक रोटेट करण्याचा प्रयत्न, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न जरूर आपल्याला पाहायला मिळाला. बहीमचा दावीत मिळत एक सिंगल. एकूण ओव्हर संपलेला 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 15ला 3 आहेत भूमिलोन मांडा. चला, वेळ आपण घेतलेला 12 मिनिटे घेतलेली याची देखील नोंद घ्यावी. स्वामी समर्थ इंटरप्राइजेस दिवे. पुढच्या मॅचचा आपल्याला टॉस देखील करायचे. स्वर्गीय शांताबाई लडकू प्रतिष्ठान चेंज द गेम वडवली ब च्या अगेन ज बजरंग क्रिकेट संघ कारिवलीमध्ये या पुढची मॅच असणार आहे. आपण रिपोर्ट करायचे. कॅप्टन आला असाल तर लगेचच पुढच्या मॅचचा आम्हाला टॉस देखील करायचे. मिड इनिंगमध्ये आम्ही टॉस करू. जय तुरे बॉलिंग मार्क वरती. चला, मॅच आपण प्ले करायचे. सत्कार सुरूच राहतील. यस येस. नितेश दादा एनकर, भावी नगरसेवक, आपणास विनंती आहे की आपण बबलू प्रजापती यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. बबलू प्रजापती यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. पंच करत असताना त्यानंतर सुजित दुबे यांचंही स्वागत आणि सन्मान केलं जाईल. नितेश दादा इनकर आपल्या शोभा असते सुजित दुबे यांचं स्वागत आणि सन्मान करतील. ही जोडी आहे ना नितेश दादा एनकर तसेच मयूरजी चौधरी यांच्या माध्यमातून आपण प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईक पाहतोय.
स्पॉन्सर केलेले आहे नितेशदादा एनकर, त्याचबरोबर मयूरजी चौधरी यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बाईक पाहतोय. त्यानंतर दरबाल प्रजापती यांचंही स्वागत आणि सन्मान केला जाईल. रन सेट 24. व्यंकटेश निमलकर यांचंही स्वागत आणि सन्मान केला जाईल. व्यंकटेश सिमलकर यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत ते म्हणजे किरणजी नक्का. किरण नक्का आपणही पुढे यायचं आहे, आपलाही स्वागत आणि सन्मान केला जाईल. रन सेट 26. नवीनजी नायकल यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. स्वागत आणि सन्मान नवीनजी नायकल यांचं केलं जात आहे. यस, राजेश घरशेकुट्टी यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. नितेश दादा आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचं आहे. राजेश घरशेकुट्टी. तीन ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस 32 धावा आहेत आणि आतापर्यंत 17 मिनिटं घेतलेली आहेत. चला थोडीशी घाई करा. स्वामी समर्थ एंटरप्राइजेस दिवे. सन्माननीय सीताबाई हरचंद चौधरी यांचंही मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निलेश दादांच्या त्या मातोश्री आहेत, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. राजू कटकम यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. स्मार्ट अँड हँडसम पर्सनॅलिटी. स्मार्ट आणि हँडसम होण्यासाठी गोरं असणं आवश्यक नाही आहे. क्रिकेट राहुल, क्रिकेट म्हणजे काय? क्रिकेट म्हणजे जीवन आहे म्हणतं सुनील गावस्कर यांनी सांगितलेलं आहे. या दुनियेमध्ये थांबा याला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट. राजा हुकला तो संपला. जस्ट ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच डॉक्टर गवली सर. रन सेट 32. 18 मिनिटं घेतलेली त्याची देखील नोंद घ्यावी. स्वामी समर्थ क्रिकेट संघ दिवे. 32 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपलेला. 3 विकेट गेलेल्या आहेत. बॉलिंग मार्कवरती मेघनाथ आलेत 4th ओव्हरमध्ये. आकाश यादव यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आकाश यादव यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. नितेश दादा एनकर आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे.
चांगला चेंडू. कट्टे समर्थक निलेश चौधरी साहेबांचे कट्टर समर्थक आहेत आणि व्हिडिओग्राफर आहेत. संभाल के रहना पड़ेगा, कभी भी वीडियो ले सकते हैं. त्यानंतर ओंकार पांडे यांचे स्वागत आणि सन्मान करायचं आहे. ओंकार पांडे तो बहुत दिन के बाद दिखाई दे. ओंकार पांडे तो हमेशा आते हैं, अभी बहुत दिन के बाद दिखाई दे. आपका हार्दिक स्वागत है. त्यांचं स्वागत आणि सन्मान नितेश दादा ऐनकर आपल्या शिवास्ते करतायत. यस मिस्टर IPL अगदी फ्रेश येऊन येत आहेत. खराब होता चेंडू, ऑन साईडला टर्न केला, फटका डीप मध्ये. फिल्डर देखील त्यांचं जजमेंट चांगलं पाहायला मिळालं. आणि 1-2 का 4 आणि अंपायर कॉल. चेक करायचे. यस यस यस. चला तिसरा अंपायर आपण लगेचच बघायचे. चला फिअर आहे चेंडू. चौकारे सर. सर चौकारे. ओके सर. सदतीस धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक बघतो आपण 4 सुरू झालेलं आहे. ओद विकेटनं आजची 4थी रजनी आपल्याला पाहायला मिळते. धर्मराजा चषक 2025 क्रिकेट टुर्नामेंट. पुन्हा कुठा पाजा होता समोर, पंच करत असताना अंडरमचा फटका पाहायला मिळाला. चपराक होती, मोठी चेस होती फिल्डर करता तोपर्यंत. त्यांची तेवढीच चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. डीप मध्ये तिकडे फिल्डर आहेत जतीन पाटील. तोपर्यंत मिळतील इथल्या 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्येने जाऊन पोहोचले भूमिर मांडाचे. 39 धावा पलकावरती 3 विकेट गेलेले आहेत. महत्वपूर्ण आपल्याला मॅच पाहायला मिळते. ओद विकेट. चांगला चेंडू येत असताना डॉट. एकूण बघतो आपण ओव्हर झालेला 4 ओव्हरचा काय संपला. 4 ओव्हरच्या करीच धावा पलकावरती आहेत 39. प्रभुदास बिराजदार यांचा सन्मान इथे केला जाईल आणि लविन चौधरी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. प्रभुदास बिराजदार आणि त्यानंतर संजय ठाकूर साहेबांना सन्मानित केलं जाईल. लविन चौधरी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण प्रभुदास बिराजदार यांचा सन्मान करावा.
लविनजी चौधरी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे होतोय. प्रभुदास बिराजदार आणि संजय ठाकूर दोघांचाही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. जय बजरंग कारिवली आणि वडिवली बी दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी उपस्थित राहायचंय. टॉस बॉक्समध्ये संजय ठाकूर यांचा सन्मान केला जाईल लविन चौधरी यांच्या शुभ हस्ते. संजय ठाकूर यांचा सन्मान लविन चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण इथे करतोय. एकोणचाळीस धावा धावपलकावरती. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 विकेट गेलेल्या आहेत. लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती बॉलर सागर आलेत. चला 22 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतला होता. थोडा आता वेळ जरा कमी घ्या आणि लगेचच मॅचला सुरुवात करा. ओद विकेट थांबून खेळलेत. ऑनसाईडला फटकार खेळले की डीपमध्ये फिल्डर उपस्थित आपल्याला पाहायला मिळतील. सूरज आहेत. सूरजनं चांगली बॉलिंग केली होती त्याच्या स्पेलमध्ये. मिड विकेटला चांगली फिल्डिंग एका धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. एकूण स्कोरबोर्ड 40 वरती आहे. वुमेन मांडा संघ पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना 50+ जाण्याचा प्रयत्न जरूर असेल. ज्या अनुषंगानं स्वामी समर्थ एंटरप्राइजेस दिवे टीमची बॅटिंग ऑर्डर आहे. तोच प्रयत्न असेल की जास्तीत जास्त रन्स इकडनं बनवणं गरजेचं आहे. फिल्डिंगमध्ये काहीसे चेंजेस बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजची 4थी रजनी धर्मराजा चषकाची. 40ला 3 विकेट गेलेल्या. सागर ओद विकेट ना. समोर बॅक टू द बॉलर खेळलेत. डीपमध्ये फिल्डर देखील उपस्थित. चांगली फिल्डिंग. चेंडू शोधून फेक करेपर्यंत सेकंड रन देखील इकडनं मिळणार आहे. दोघांमध्ये कॉर्डिनेशन खूप चांगलं. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या दुन्न पुढे. स्कोरबोर्ड 42. 42 धावा धावल करते. यापुढच्या दोन्ही टीम कॅप्टनला विनंती असणार आहे की आपण टॉस बॉक्समध्ये बसवून घ्यायचे. चला कारिवली संघ पोहोचलेला आहे. वरवली ब स्वर्गीय शांताबाई लडकू प्रतिष्ठान या नावानं वडवली ब संघ आपल्याला इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळेल आजच्या मैदानामध्ये. धाव आहेत 42. ओद विकेटनं सागरचा पुढचा बॉल. गती कमी केली. आडव्या पाटणा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर. चिंटवण्या बॅटच्या संपर्काने डॉट बॉल. सुपर बॉलिंग करत असताना लिन चांगली. टप्पा चांगला आणि त्याचा बेनिफिट फायदा होत असताना दिवे टीमला मॅचमध्ये लास्ट ओव्हर आहे. डेट ओव्हर षटकामध्ये नक्कीच इकडनं धावा येणं गरजेचं आहे. त्या धावा येत नाहीत. त्याचं कारण सागरची दर्जेदार बॉलिंग होती या लास्ट ओव्हरमध्ये. डेट ओव्हरमध्ये ओद विकेट. षटकातील पुढील चेंडू समोर खेळल्यात. बॅक टू द बॉल. जरा फटका. डीपमध्ये प्रोटेक्शन थोडीशी करा. फिल्डिंग सेकंडचा कॉल आणि 2 धावा इकडनं अजून मिळतील. 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे भूमिल मांडा टीमचा या मॅचमध्ये. 50+ धावसंख्या एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतो. चांगला बॉलिंग अटॅक आहे मांडा टीमकडं. त्याच अनुषंगानं प्रयत्न सुरू आहेत. 44 झालेले आहेत. अजून 5-6 धावा इकडनं जोडल्या गेल्या तर एक चांगली मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अवघ्या काहीतरी चर्चा करतोय सागर सोबत की कशा पद्धतीने येणारे 2 चेंडू तुम्हाला टाकायचे आणि एखादा मोठा फटका 50+ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. तोच प्रयत्न असावा कदाचित या लास्ट ओव्हरमध्ये. चव्वेचाळीस धावा धावपलक होते. 3 विकेट गेलेले आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या षटकामधील डेट ओव्हरमध्ये सागर
ओव्हर द विकेटनं पुढील चिंटू चिंटू समोर. गती पुन्हा कमी केली त्याचा फायदा होत असताना मोठी एज आहे. विकेट इथनं मिळेल चिंटूची. चौथी विकेट इथनं गेलेली आहे. खेळाडू बाद. चा 4 विकेट गेलेल्या आहेत. सर आपण लगेचच टॉस देखील करणार आहोत या चेंडूच्या नंतर. 44 धावा 4 विकेट. निर्णायक चेंडू आहे. एखादा मोठा फटका 50 होईल आणि तोच प्रयत्न कदाचित असावा या चेंडूवरती. संकेत पुन्हा गती कमी केली होती. चांगली बॉलिंग सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. सागरच्या माध्यमातून डेड ओव्हरमध्ये त्यानं खूप चांगली बॉलिंग केली. त्यानं फक्त आय थिंक 6 धावा खर्च केल्या षटकामध्ये. एकूण रनचे स्कोर बरोबर 46चं टार्गेट. आपण जाऊया काही सन्मानित आणि लगेच टॉस बॉक्समध्ये कुणाल दाते सरांसोबत. थँक्यू सो मच. मोहित घरत यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. संभाजी खोपडे साहेब यांना देखील विनंती आहे. मोहित घरत यांच्या सोबत आपण देखील या टॉस साठी आपल्या शुभ हस्ते आपण आपल्या टॉस बॉक्स मध्ये टॉस करूया. या खाली आपला एक टॉस बॉक्स आहे, तिथे टॉस होईल आणि मग काही मान्यवरांचे सन्मान होतील. So let's change the game. Wodavli चे कॅप्टन कारिवली बोला. महेश बोला. वडवलीचे कॅप्टन कुठे आहेत? वडवली टीम लास्ट 1 मिनिट. जर कॅप्टन इथे उपस्थित झाला नाही तर पेनल्टी दिली जाईल.
चेंज द गेम वडवली बी कॅप्टन. टॉसची माहिती सर्वप्रथम तुम्हाला देतो. एका बाजूला आहे वराल देवी स्पोर्ट्स टाडाळे आणि दुसऱ्या बाजूला आहे धर्मराजा चषक जो तुम्ही खेळताय. बोला, कॉल करेल. वराल देवी स्पोर्ट्स टाडाळी हा कॉल आणि तेच आलेला आहे. अभिनंदन, मान्यवरांचं मनपूर्वक आभार. आपण स्थानापन्न व्हा आणि दोन्ही कॅप्टन आता बसा. बोला, टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकल्यानंतर तुमचा निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करणार आम्ही. कसं वाटतं यावर्षी धर्मराजा चषकाचं आयोजन ज्या पद्धतीने आता भिवंडीमध्येच तुम्हाला खेळायचं एक महत्त्वाचा सामना आणि तो देखील चेंज द गेमच्या विरुद्ध, टॉस जिंकल्या फिल्डिंगचा निर्णय, माहोल कसा वाटतो यावर्षीचा या संपूर्ण स्पर्धेचा? दरवर्षी चांगलाच माहोल असतो, आयोजन असतो आणि या स्पर्धेची आवर्जून क्रिकेट प्रेमी खेळण्यासाठी इथे उत्सुक असतो. या अगोदर, या स्पर्धेच्या अगोदर कधी या टीमच्या विरुद्ध खेळलेला आहात का आणि रिझल्ट काय राहिलाय? नाही खेळलो यावेळेस कधी आम्ही. या स्पर्धेमध्ये काय वाटतं, कोणाकडून अपेक्षा आहेत? पहिल्यांदा तर तुम्हाला गोलंदाजी करायची, परंतु फलंदाजी करत असताना कुठले असे खेळाडू आहेत जे चमकदार कामगिरी करतील असं तुम्हाला वाटतंय? प्रतीक आहे, मोहित आहे, बब्बे आहे. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. टॉस जिंकला असता तर चेंज द गेम वडवली आपण काय केलं असतं या मॅचमध्ये? आम्ही पण क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. पण आता बॅटिंग करायची, सातत्याने क्रिकेट तुम्ही खेळताय. आज मला वाटतं पापडीचा पाडा इथे खेळला, त्याच्यानंतर आता परत इथे येऊन ही स्पर्धा खेळण्यासाठी उपस्थित झालेल्या आहेत आणि इथे फिल्डिंग तुम्हाला आता बॅटिंग करायची आहे, कारण त्या टीमने टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तुम्हाला बॅटिंग करायची, काय वाटतं किती धावा इथे जर तुम्ही केल्या तर जिंकू शकता? तर संध्याकाळचं सत्र आहे तर आम्ही 50+ करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला या स्पर्धेमध्ये. रात्रीच्या सत्रामध्ये खेळतात, 50+ करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि कारिवली संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच कुणाल जाते. टार्गेट या मॅचमध्ये जरूर आपण पाहतो असणारे विजयकरिता 46 करायचे आणि कॉमेंट बॉक्स करूया नक्कीच. आपण पुन्हा एकदा बदल ऐकूया कुणालजी दाते सरांचा आवाज. थँक्यू सो मच. तर काय आपण सन्मान करतो, सन्माननीय महेंद्रजी प्रजापती यांचा आपण सन्मान करू. हा सन्मान करण्याकरिता आमचे लविनजी चौधरी यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण महेंद्रजी प्रजापती यांचा आपण सन्मान करायचंय. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे धर्मराजा चषक 2025 क्रिकेट टुर्नामेंट. त्याच्यानंतर आपण पुढील सन्मान करू नितीश जंकर यांच्या शुभ हस्ते दिनेशजी प्रजापती यांचा आपण सन्मान करतोय. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आपला अमूल्य वेळ आपण दिलात धर्मराजा चषकाकरिता, त्याबद्दल आपलं वेलकम आहे. चला, अँकर जे आपल्या शुभ हस्ते आपण दिनेशजी प्रजापती यांचा सन्मान करायचे. स्वागत आहे आपलं. तसेच सन्माननीय सिव्हिल इंजिनियर संकेतजी भोईर यांचाही आपण सन्मान करू. आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्मान करण्याकरिता चला योग्य शंकर शुभ असते आपले सन्मान नक्कीच एक पूर्ण करायचे. येस अंपायर्स, तिसरे पंच रनआउट करिता थर्ड अंपायरची मागणी प्लीज. आपण पुढील सन्मान करतो सन्माननीय रमेशजी प्रजापती यांचा सन्मान होईल. स्वागत आहे आपल्या सगळ्या पाहुण्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून.
आउट आहे, आउट आहे. आपण पुढील सन्मान करू. सन्माननीय करणजी गुप्ता यांचाही सन्मान होतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देखील आपला सन्मान स्वीकारा. करणजी गुप्ता आलेल्या सगळ्याच पाहुण्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. स्पर्धेच्या माध्यमातून आपण उपस्थित राहिलात. अंपायर तिसरीला आउट आहे ना. तसे सन्माननीय मोहनजी प्रजापती आपण यांचाही सन्मान करू. यादिले सगळे आमचे पाहुणे धर्मराजा चषकामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. एकच रन आहे. ओके. आपण पुढील सन्मान करतोय. सन्मान्य आमचे राहुलजी वाघमारे यांचाही सन्मान होईल. राहुलजी वाघमारे आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि तसेच आदित्य गुप्ता यांचे आपण सन्मान करू. आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया पुन्हा एकदा आपण कमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया कोणाची जाते सरांचा आवाज. पहिले षटक संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 धावा स्कोअर बोर्डवर आहेत आणि शेवटच्या बॉलवर काय फटका मारलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा तिथे आल्यात. 6 धावांवर एक फलंदाज बाद. टार्गेट या मॅचमध्ये सेट आहे 46 धावा करायच्यात आणि इथून पुढे 4 ओव्हरमध्ये 40 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जय मसोबा दिवे या टीमच्या समोर. श्री स्वामी समर्थ दिवे या टीमच्या समोर हे टार्गेट आहे. सो दुसऱ्या ओव्हरला आता सुरुवात होईल. रिक्वायर रेट 10. 4 ओव्हरमध्ये 40 धावा करायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या संघाला म्हणजेच स्वामी समर्थ दिवे या टीमला. आणि सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलाय चिंटू. शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर पॉइंट, स्वीप करण्याचा प्रयत्न, अराउंड द लेग बोल्ड केलंय आणि पहिल्याच बॉलवर चिंटूला यश मिळतंय. संकेत आउट. विकेट आली आहे आणि पाया मागून बोल्ड नाही, हा हिट विकेट झालाय. बॅटर पायच लागलाय स्टंपला आणि हिट विकेटच्या स्वरूपात बॅटर आउट होतोय. दुसरी विकेट गमवली आहे स्वामी समर्थ दिवे या टीमने संकेतच्या स्वरूपात. चिंटूच्या खात्यामध्ये यश. धावा करायच्या त्या मॅचमध्ये 46. 6 धावा स्कोर बोर्डवर. 23 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. न्यू बॅटर जतीन पाटील.
ओरपिच बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हरच्या दिशेने एक सिंगल मिळताना दिसते. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने 7. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना टार्गेट आता थोडंसं मोठं वाटू लागलंय. त्याचं कारण आहे गोलंदाजी चांगली होते, कारण रिक्वायर रन रेट वाढतोय. 10च्या वर गेलाय, 11च्या जवळपास आलाय, त्याच्यामुळे दबाव बनू शकतो दिवे या टीमवर. भाविक बजागे यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. भाविक बजागे. 7 धावा 2 फलंदाज बाद. सेकंड ओव्हरचा खेळ सुरू आहे. चांगला फटका, यावेळेला गगनचुंबी षटकार जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. 6 धावा दनेशच्या बॅटमधून. भाविक बजागे यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. भाविक. कडक शॉट दनेशचा. जसा चिंटूचा बॉल थोडासा टर्न झाला, मागचा पाय वाकवत असताना बॉलला फेकून दिलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ह्यूज हिट. धर्मराजा ट्रॉफी सिक्सर. 6 धावा येतात. हे आमचं मुख्य व्यासपीठाचं दृश्य. धर्मराजाच्या चषकामध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. निलेशजी चौधरी साहेब यांच्या या सेवा संस्थेच्या वतीने आज 12 वेळा हिंद केसरीने सन्मानित भारताचा महानंदी बकासूर यांचं देखील इथे आगमन झालं होतं. त्यांच्याच बरोबरने भवानी महिलाचं देखील नंदीचं आगमन इथे झालं होतं. आणि आज केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज आदरणीय कपिल मोरेश्वर पाटील देखील इथे उपस्थित झाले होते. शॉर्ट बॉलचा वापर लेट कट केलाय. रनआउटची संधी आहे गली रिजनमध्ये, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 14. षटक क्रमांक दुसरं. सध्या प्रगतीपथावर 46 धावा करायच्या आहेत. धावा झालेल्या आतापर्यंत 14. शेवटचा ऑफ करा 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या ओव्हरचा. गोलंदाज चिंटू पुढचा बॉल घेऊन जतीनसाठी. ऑन साईडला स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या थोडंसं खाली लागतो. एक सिंगल इथे कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. फक्त एकच धाव मिळताना दिसेल जतीनला. टीमची धावसंख्या 15. आता शेवटचा बॉल शिल्लक. 15 धावा स्कोर बोर्डवर. भूमी 11 मांडाच्या विरुद्ध स्वामी समर्थ दिवे या 2 टीमच्या दरम्यान हा महत्वपूर्ण सामना आहे. स्टेप आउट केल्यानंतर आणखीन एक धमाका. बॉल उंच गेलाय, फिल्डर आहे आणि जज करत असताना एक चांगला झेल टिपलाय. धनेश बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का बसलाय दिवे टीमला आणि ही 3री विकेट आता गमावली आहे टीम दिवेने. सूरज आला आता नवीन फलंदाज. धनेश आउट झाल्यानंतर. चला मांडा टीम 10 मिनिटं होत आलेत. टायमर सेट आहे, लक्षात घ्या. वारंवार तुम्हाला मी सांगत राहू 10 मिनिटं झालेले आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोररने बरोबर टाइम इथे सेट केलाय. भाविक बजागे यांनी कॉमेंट्री बॉक्सशी लवकरात लवकर संपर्क साधा. अमित आपण असाल तर आपण देखील लवकरात लवकर संपर्क साधा. अमित किंवा भाविक. 15 धावा 3 फलंदाज बाद. जतीन आणि सूरज मैदानामध्ये आहेत. गोलंदाजीसाठी फईम 3rd ओव्हरमध्ये.
हाफ ट्रॅकर होता, हुक शॉट, इम्प्रोवायझिंग हुक शॉट आणि तिथे धावा बुक केल्यात. 4 धावा मिळतील. चौकार जतीनच्या बॅटमधून. परत एक वेळा हलकासा शॉर्ट बॉल, परंतु बीट केलं या बॉलवर फईमने. बॅटर जतीनला डॉट बॉल. धर्मराजा चषकाचं आयोजन तुम्ही पाहताय. भिवंडी महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक निलेश शेठ चौधरी, धर्मराजा सेवा संस्थेचे अध्यक्ष. भरपूर उपक्रम त्यांचे सातत्याने ते राबवत असतात आणि त्यातल्या त्यात क्रिकेटवर त्यांचं प्रचंड प्रेम, महाराष्ट्राच्या नंदींवर त्यांचं प्रचंड मोठं प्रेम आणि त्याचमुळे या स्पर्धेमध्ये आज तोही महोत्सव तुम्ही पाहिला. स्लॉटमध्ये बॉल होता, पुढे टाकलाय बॉल हवेत आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर खाली येतोय, झेल टिपला जाईल. जतीनचा खेळ संपलाय. चौथी विकेट गमावली आहे श्री स्वामी समर्थ दिवे टीमने. आणखीन एक विकेट इथे गारद होते. थोडासा पिछाडीवर चाललाय आता दिवे संघ. मी म्हणेन 46 धावसंख्येचा पाठलाग हळूहळू तो कठीण होत चाललाय. त्याचं कारण आहे रिक्वायर रन रेट 10.80 आहे. एवढा मोठा नाही आहे, परंतु दुसऱ्या बाजूला विकेट हा फॅक्टर खूप महत्त्वाचा ठरेल. 4 धक्के बसलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय दर्शन पाटील. बॅटिंग करावी लागेल दर्शनला सूरजच्या बरोबरीने. दोघांनी शून्यातून सुरुवात करायची या मॅचमध्ये. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 15 बॉलमध्ये अजूनही 27 धावांची गरज आहे. पंधरा चेंडू आणि 27 धावा. फईम, चला भूमी इलेव्हन मांडा, टायमर सीट आहे, फास्ट खेळत राहा. बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातात डॉट. चांगलं कमबॅक या ओव्हरमध्ये फईमचं. पहिल्या बॉलवर चौकार मारला होता हुक शॉट जतीनने, परंतु त्याच्यानंतर त्याची विकेटही घेतली आणि तो दबावही बनवलाय. लगातार डॉट बॉल, 3 डॉट बॉल या ओव्हरमध्ये. टीमची धावसंख्या 19. 4 फलंदाज बाद. जागा दिली आहे परंतु बॉल हवेत आहे. परत एक वेळा शॉट एक्स्ट्रा कव्हर खाली येतोय, झेल टिपला जाईल, फलंदाज बाद होतोय. दर्शन देखील शून्यावर आउट. 5वा धक्का श्री स्वामी समर्थ दिवे या टीमला. येस, आपण वळूया स्वागत आणि सन्मानाकडे. युगांची चौधरी आपण आपल्या शोभा असते संदेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. संदेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. नवीन फलंदाज सागर आता फलंदाजीसाठी. 19ला निम्मा संघ गारद झाला दिवेचा. श्री स्वामी समर्थ 11 दिवे या मॅचमध्ये 46च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मांडा संघ हळूहळू पकड मजबूत करतोय. या सामन्यावर फईमने चांगली गोलंदाजी केली आहे. 2 विकेट त्याने घेतलेत. स्लॉटमध्ये बॉल होता, ऑन साईडला उडवलाय. कॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, फिल्डर धावतायत.
एक रन कंप्लीट, रनआउटची ते शक्यता आणि दुसरी धाव देखील आता कंप्लीट होईल. शेवटी 21 धावा आता कंप्लीट झाल्यात आणि 3 ओव्हरचा खेळ संपला. 21ला 5 श्री स्वामी समर्थ दिवे. आता धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 25. त्यानंतर मिलिंद पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मिलिंद पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मिलिंद पाटील, त्यानंतर कुमार दिकोंडा यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. कुमार दिकोंडा. त्यानंतर राजेश मोर्या यांचं स्वागत आणि सन्मान नितेश दादा एनकर तसेच युगान चौधरी आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. चला मांडा टीम, फिल्डिंग लावून घ्या. बारा बॉल आणि 25 धावांची गरज आहे. त्यानंतर चेतन सरदार यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. चेतन सरदार. त्यानंतर मिनेश पाटील कारिवली यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अशोक गोलंदाजीसाठी डिंडा. 12 बॉल 25 धावांची गरज. पहिलाच बॉल आडव्या बॅटने मारला आणि तिथे फिल्डरने चूक केली आहे आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा कंप्लीट होत आहेत. डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या 23. अर्ध्या धावा झाल्यात, अजूनही अर्ध्या धावा करायचे श्री स्वामी समर्थ दिवे या टीमला. गोलंदाज अशोक. चिंटू आलाय गोलंदाजीसाठी, अशोक नाहीये. दुसरा बॉल खोलवर टप्प्याचा होता. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, एक सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या 24. अजूनही या मॅच मध्ये 22 धावा करायचे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू 22 धावा. दिवे संघाला देखील आता मोठमोठे फटके मारावे लागणार आहेत. दोघांकडे ताकद आहे, सूरज आणि सागरकडे. चिंटू पुढचा बॉल घेऊन जागा दिली आहे, परंतु ऑन साइडला दिशा दिली. 1 रन कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एक सिंगल. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने 25. 46च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. 9 चेंडू आणि 21 धावांची गरज. 9 बॉल 21 रन हे समीकरण आता या मॅच मध्ये. सूरजने 3 केल्यात, 3 धावा सागरने केल्यात. दोघांनी तेवढेच बॉल फेस केलेत. कडक सामना. पुढे टाकलेला बॉल एक्स्ट्रा कव्हरला, क्रॅकिंग ड्राईव्ह इथे पाहायला मिळतो. गॅपमध्ये डीपमध्ये फिल्डर येतात. फंबल झालाय आणि शेवटी 2 धावा इथे सूरजच्या खात्यामध्ये जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, बॅकअप मिळते आणि तोपर्यंत तिसरी धाव देखील कंप्लीट. ट्रिपल. आता धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू 18 धावा. मॅच मध्ये परत एक वेळा पलटवार सध्या तरी पाहायला मिळतोय श्री स्वामी समर्थ दिवे या संघाकडून. 8 बॉल आणि अजूनही या मॅच मध्ये 18 धावांची गरज आहे. आठ बॉल 18 रन. 5 फलंदाज बाद झालेत. सागर आणि सूरज अजूनही मैदानामध्ये खेळत आहेत. हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत.
चांगला फटका लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह डीपमध्ये फिल्डर एक सिंगल थेट त्याच्या हातात खेळलेला फटका होता. एका सिंगलच्या मदतीने 17 धावा करायचे आता 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडू 17 धावा. शेवटचा बॉल या षटकातला. चांगली गोलंदाजी चिंटूची आतापर्यंत राहिली आहे या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहायचंय. चेंज द गेम वडवली बी आणि कारिवलीने टॉस जिंकला फिल्डिंग घेतली आहे. बॉल हवेत आहे उंच गेलाय जास्त. फिल्डर येतात विकेट कीपर खाली. झेल ड्रॉप आणि ती 1 धाव मिळेल. 16 धावांची गरज आहे. शेवटचं षटक 6 बॉल 16 धावा. चला चेंज द गेम वडवली बी डगआउट जिथे तिथे रेडी राहा. लगेचच तुम्हाला बॅटर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. टीम कारिवली आपण फिल्डिंगसाठी रेडी राहायचंय. पुढचा सामना लगेचच तुमच्या समोर आम्ही घेऊन येतोय. 6 बॉलमध्ये 16 धावांची गरज आता या मॅच मध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या. टीम मांडा. जसा सामना संपेल वडवली टीम आपले सलामीवीर रेडी ठेवा. लगेच बॅटिंगसाठी पाठवायचे आहेत. चला मांडा टीम. फिल्डिंग लावून घ्या. 6 बॉलमध्ये 16 धावा करायच्या. 6 बॉल 16 धावांची आवश्यकता. टीमचे ओनर जगन्नाना पाटील आता गोलंदाजीसाठी. सहा बॉल 16 धावांची गरज आहे. सूरज सध्या स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल बीट करून विकेट कीपरच्या हातात. जादू जगन्नानाच्या बोटांची ते चालवली आहे. 5 बॉलमध्ये 16 धावा करायच्या आहेत. चांगला टर्न स्लाइटली लेग कटर जगन्नाना पाटील यांच्याकडून. राऊंड विकेटने एक अँगल बनवत टर्न केलाय. सूरजच्या समोर एक डॉट. दुसरा बॉल हॅमर्ड केला आडव्या बॅटने. चाबूक फटका. एक सिंगल मिळते. आता 15 धावांची गरज आहे येणाऱ्या 4 बॉलमध्ये. 4 चेंडू आणि 15 धावा. कारिवली टीम रेडी राहायचंय. जसे हे षटक संपेल लगेच मैदानामध्ये तुम्हाला उतरायचंय. 4 बॉल 15 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. थोडं सहकार्य करा कारिवली टीम. आपण देखील लगेच ग्राउंड मध्ये या. जगन्नाना पाटील पुढचा बॉल घेऊन. 4 चेंडू 15 धावांची गरज आता या मॅच मध्ये असणार आहे. 46चं टार्गेट ठेवलं होतं परंतु तेही कठीण केलंय दिवे टीमच्या समोर मांडा टीमने. बॉल हवेत आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक खाली येतोय. चांगला झेल टिपला तिथे सत्यमने फलंदाज बाद. चांगलं जजमेंट आणि तेवढाच चांगला झेल. वेगवेगळ्या अँगलने तुम्ही पाहताय. प्रिन्स मूवीचे हे टेलिकास्ट धर्मराजा चषक तुम्ही अनुभवताय. वराल देवी स्पोर्ट्स क्लब टाडाळीच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन दरवर्षी केलं जातं. धर्मराजा सेवा संस्थेच्या माध्यमातून. भिवंडी महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक राजा नगरसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे असे निलेश शेठ चौधरी यांचं हे आयोजन सातत्याने चर्चेमध्ये असतं. उद्या पहिला सामना ठीक 11 वाजता खेळवला जाईल. RCC पेठ आणि नानकर. त्याच्यानंतर जॉली स्पोर्ट्स कामतघर धर्मराजा टेंबिवली अशी लढत असेल. थर्ड मॅच मध्ये ओम 11 बोरशेती वराल देवी स्पोर्ट्स टाडाली असा सामना असेल. चौथा सामना आणखीन एक ग्रामीणचा असेल आणि त्याच्यानंतर सिटी फॉर्मॅटमध्ये
मॅगी स्पोर्ट्स वर्सेस मीत स्पोर्ट्स, चॅलेंज स्पोर्ट्स वर्सेस प्रांची स्पोर्ट्स. आणखीन एक चांगला बॉल. त्यानंतर 2 सेमीफायनल ग्रामीण गटातले असतील, एक सिटी फायनल आणि मग ग्रामीणची फायनल असा फॉर्मॅट उद्या असेल. त्यामुळे वेळेमध्ये आपल्याला उपस्थित राहायचं आहे. 2 बॉलमध्ये 14 धावांची गरज. 2 चेंडू आणि 14 धावा. याही बॉलवर मोठा फटका सजवता आलेला नाहीये, फक्त एकच धाव मिळते. 13 धावांची गरज आहे आता एका बॉलमध्ये. चला कारिवली टीम रेडी राहा आणि चेंज द गेम वडवली बी. शेवटच्या बॉलवर प्रहार चांगला आहे आणि हा बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. षटकार आलाय परंतु उशीर झालाय. 6 धावा. चला एक मॅच समरीवर नजर टाकूया. कारवली संघ लगेचच मैदानामध्ये प्रस्थान करतो आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. भूमी इलेव्हन मांडा 14 बॉलमध्ये 27 धावा केल्या चिंटूने. चिंटूने 2 विकेट घेतल्या. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच चिंटू. अभिनंदन, चिंटूने यायचंय व्यासपीठावर आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल चिंटूला. नेक्स्ट मॅच स्वर्गीय शांताबाई लडकू प्रतिष्ठान वडवली बी आणि त्यांच्या विरुद्ध जय बजरंग कारिवली असा सामना.